पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी। जिथं सर्व काही असतं, फक्त सुखच नसतं, त्याचं नाव संसार। आणि जिथं काहीही नसतं, फक्त सुखच सुख असतं, त्याचं नाव परमार्थ। काय बोललो मी? की जिथं सर्व काही असतं, फक्त सुखच नसतं, त्याचं नाव संसार। एखादा संसारिक जर म्हणाला की मला माझ्या संसारात सुख मिळतं, तर नकळत तो परमार्थ करत असावा, तो परमार्थ करत असावा। कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाही आहे। आणि म्हणून तुकोबाराय बोलले की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। ज्ञानोबराय म्हणतात, मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या। हा संसार किती दुःखानं भरलाय, ज्ञानोबराय उदाहरण सांगतायत। माऊली बोलतायत की मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकविजेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या। एखादा मनुष्य विस्तवावर झोपलाय आणि त्याला विचारलं की कसं वाटतं, तर तो म्हणतो बरं वाटतं, मजा वाटते। विस्तवावर झोपलाय आणि विचारले कसं वाटतं, तर म्हणतो बरं वाटतंय, मजा वाटते। हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे, तितकं ते बोलणं हास्यास्पद आहे। कोणतं? की एखाद्याला जर तुम्ही विचारलं की संसारात कसं चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललंय, मजेत चाललंय। हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे। इतका संसार दुःखानं भरलेला आहे। कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या। आपलं प्रवचन संसारिकापुढं चाललंय। प्रवचनकारी संसारिकच आहे आणि आपण बोलतोय संसारावरच। तुमच्यापैकी एखादा मनुष्य म्हणू शकतो की डॉक्टर मोठे साहेब, भागवतरावजी मोठे, आम्हाला तुमचं बोलणं काही पटत नाही। तुम्ही संसारात सुख नाही म्हणता, हे बोलणं आम्हाला पटत नाही। आम्ही आमच्या संसारात सुखी आहोत, आम्हाला आमच्या संसारात भरभरून सुख मिळतं आणि तुम्ही नाही कसे म्हणता, आम्हाला तुमचं बोलणं पटत नाही। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही संसार करता ते सुख मिळतं म्हणून करता का गरज म्हणून करता? तुम्ही संसार करता ते सुख मिळतं म्हणून करता का गरज म्हणून करता? अर्थातच गरज म्हणून। संसार ही माणसाची गरज आहे। संसार नाही केला तर मनुष्य उपवासी मरेल। भर दुपारी मे महिन्यात 2 वाजता शेतकरी शेतात नांगर हाकतो, उन्हामध्ये घामाचे पन्हाळ लागलेत, त्यात कसलं सुख आलंय? मे महिन्यात 2 वाजता भर उन्हात शेतकरी नांगर हाकतो, घामाचे पन्हाळ लागलेत, सुख मिळतं म्हणून नांगर हाकतो का गरज म्हणून? अर्थातच गरज म्हणून। त्या उन्हात कसलं सुख आलंय? तो उन्हात नांगर हाकतो ते सुख मिळतं म्हणून नाही, तर गरज म्हणून। संसार ही माणसाची गरज आहे।
संसार जीवनाच्या गरजा भागवतो, सुख देत नाही. संसार जीवनाच्या गरजा भागवतो. संसार रोटी कपडा मकान देतो. आणि रोटी कपडा मकान म्हणजे सुख नव्हे. रोटी कपडा मकान यांनी जर सुख दिलं असतं तर या श्रीमंत लोकांनी एका एका माणसाने हजार हजार ड्रेस शिवले असते आणि 100-100 घरं बांधली असते आणि सुखी झाली असती. पण आज असं चित्र जगात दिसतं का? किती श्रीमंत मनुष्य असला तर त्याच्यापाशी किती घरं असतात? 1-2, फारच लबाडीचा पैसा असेल तर फार फार तर 3. ड्रेस किती असतात? 5-25, त्यापेक्षा अधिक नाही आहे. मग खरोखरच जर रोटी कपडा मकान यांनी जर सुख दिलं असतं तर एका एका श्रीमंत माणसाने 1000 ड्रेस शिवले असते आणि तो सुखी झाला असता. एका एका श्रीमंत माणसाने 100 घरं बांधली असते आणि सुखी झाला असता. पण असं चित्र जगात दिसत नाही. कितीही श्रीमंत मनुष्य असला तर ड्रेस किती असतात? 5-25, घरं किती असतात? 1 नाही तर 2. याचाच अर्थ रोटी कपडा मकान जीवनाच्या गरजा भागवतात, सुख देत नाहीत. रोटी कपडा मकान शरीराची सोय करतात आणि शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे तर मनाची सोय म्हणजे सुख होय. माझं वाक्य नीट आहे का? की शरीराची सोय म्हणजे सुख नव्हे तर मनाची सोय म्हणजे सुख. आणि मनाची सोय म्हणजे मनाला हरिनामाचा खुराक देऊन त्याला स्थिर बनवणं म्हणजे सुख. आणि म्हणून ज्ञानोबा सुखाची व्याख्या करतायत. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेथ जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुखाने दुःखाच्या केलेल्या व्याख्या माऊली बोलत आहेत की सुख कशाला म्हणावं आणि दुःख कशाला म्हणावं. की किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेथ जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था जिजे ते सर्वथा दुःख जाणे. कोणत्याही कारणामुळं, मग ते विषयभोग असो किंवा हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख होय. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख होय. सुख ही एक फिलिंग आहे, हा एक अनुभव आहे. सुख ही काही दृश्य वस्तू नाही आहे, ती दिसत नाही, ती अनुभवाची गोष्ट आहे. ती एक फिलिंग आहे, ती एक फिलिंग आहे, ती एक जाणीव आहे, तो एक अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख आहे. एका कवीनं एक सुंदर प्रश्न विचारला आहे की सुख म्हणजे काय. एक भावगीत आहे, तो कवी म्हणतो, मला सांगा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा मला सांगा. तो कवी म्हणतो की सुख म्हणजे काय असतं मला सांगा. तर ज्ञानोबा सांगतात सुख म्हणजे काय असतं. की बाबा त्या कवीला कुणी जाऊन सांगा की ज्ञानोबा सुखाची व्याख्या करतायत की कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख. आणि ज्यावेळेस मनात कुठली इच्छा निर्माण होईल त्यावेळेस मन त्या इच्छेच्या पाठीमागं बहिर्मुख धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते आणि तो इच्छित विषय मिळेपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असतंय. आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता म्हणजेच दुःख. मनाची स्थिरता म्हणजेच सुख, मनाची अस्थिरता म्हणजेच दुःख. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये केलेल्या व्याख्या
सुखाने दुःखाच्या. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, ते तजे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. त्या वरच्या उईकडे बोट केले की कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ रामप्रभूच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजेच सुख होय. या उईकडे बोट केले ज्ञानोबरायांनी आणि म्हटलं की अशी अवस्था ज्याला जोडता येत नाही, अर्थात ज्याला मनाची अंतर्मुखता साधता येत नाही, ज्याचं मन सतत बहिर्मुख धावतं, या अवस्थेला दुःख म्हटलंय. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबरांनी सुखाने दुःखाच्या केलेल्या ज्ञानेश्वरीतल्या या व्याख्या. संसारात आम्हाला जे प्राप्त असतं किंवा जे प्राप्त होतं त्याला आम्ही सुख हे नाव देत असतो. ते एक प्रकारचं दुःखच असतं, पण त्याला आम्ही सुख हे नाव देत असतो. उदाहरणार्थ आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि दुधाची ऑर्डर दिली. अरे दोन दूध आण, वेटरला सांगितलं 2 दूध आण. वेटरने दूध आणलं. आपण हॉटेलमध्ये दूध पितो ते एक प्रकारे पांढरं पाणीच असते, ते खरं दूध नसतंच. आपण खरं दूध घरी पितो, ते खरं दूध असते, पण हॉटेलमध्ये पितो ते पांढरं पाणी असते. दुधात किंवा पाण्यात उगा थोडंसं दूध टाकून एक प्रकारे ते पांढरं पाणीच असते. आपण खरं दूध पितो ते घरी पितो किंवा घरी पितो ते दूध असते आणि हॉटेलमध्ये पितो ते पांढरं पाणी असते. आपण काय म्हणतो? हॉटेलमध्ये पितो ते पांढरं पाणी असते, पण आपण काय म्हणतो? आम्ही दूध पिलो. पिलाय पांढरं पाणीच, पण म्हणतो काय? आम्ही दूध पिलो. आपण घरी पितो ते दूध असते, हॉटेलमध्ये जे पिलोय त्याला दूध हे नाव देत असतो. ते असतं पांढरं पाणी, पण दूध हे नाव देत असतो. तसं संसारात असतं दुःख, पण जे मिळाले त्याला आम्ही नाव देत असतो सुख. म्हणून संसारात जे प्राप्त होतं ते एक प्रकारचं दुःखच असतं, पण आम्ही त्याला नाव देत असतो सुख. कारण संसारात सुख नावाची गोष्टच नाही. हा संपूर्ण संसार दुःखानं खचून भरलेला आहे. आणि म्हणून सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. माझं वाक्य नीट ऐका. संसारात सुख नावाचा प्रकारच नाही आहे. हा संसार पूर्णतः दुःखानं भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख नावाची गोष्टच नाही आहे. संसारात सुख नांदूच शकत नाही. संसार दुःखानंच भरलेला आहे. मग सुख असतं कुठं? तर सुखाची जागाही एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख फक्त आत्मस्वरूपापाशी नांदतं, किंबहुना फक्त आत्मस्वरूप सुखरूप असते, उरलेलं जगत हे दुःखरूप असते. म्हणून सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक, आणि ते आहे आत्मस्वरूप. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, आत्मस्वरूप पांडुरंग आहे, आणि म्हणून फक्त पांडुरंग परमात्माच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले की सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. काय बोलले तुकोबाराय? सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. कारण सुख फक्त आत्मस्वरूपात नांदतं, आत्मस्वरूपापाशी नांदतं. आत्मस्वरूपच सुखरूप आहे, इतर जगत दुःखरूप आहे, आणि हा आत्मस्वरूप पांडुरंग आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे आणि ते आत्मस्वरूप पांडुरंग आहे. आणि म्हणून जगात फक्त एकटा पांडुरंगच सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. जसं ज्योती आणि प्रकाश एकरूप असतात, तसं पांडुरंग आणि सुख हे देखील एकरूप असते. सुख हे पांडुरंगापासून वेगळं नांदूच शकत नाही. फक्त पांडुरंगाचं सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून अवघं जगत दुःखरूप आहे. या जगतात, या विश्वात सुखरूप जर कोण असेल
तर तो फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव. या दोन गोष्टी सोडल्या तर जगात उरलेलं जगत सगळं दुःखरूप आहे. फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की सुखरूप आहेसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. आणि या सुखाला ज्ञानोबाराय सिद्ध म्हणतात. काय म्हणतात? सिद्ध. ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. आजची ओवी, आजच्या प्रवचनाची ओवी. ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. ज्ञानोबारायाने या ओवीमध्ये सुखाला सिद्ध म्हटलंय. ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, एरवी सिद्धी गेलीची आहे. सुखाला ज्ञानोबाराय सिद्ध म्हणतात. सिद्ध या शब्दाचा अर्थ होतो जे जन्मताच प्राप्त असते, आणि जे जन्मानंतर प्राप्त करून घेतलं जातं ते साध्य असते. आई आम्हाला जन्मताच प्राप्त आहे म्हणून ती सिद्ध आहे. बहीण भाऊ जन्मानंतर प्राप्त होतात म्हणून ते साध्य आहेत. जे आमच्या शरीराला जोडून आले, जे जन्मताच आम्हाला प्राप्त आहे ते सिद्ध असतं. आणि तुकोबाराय सुखाला, ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतायत. ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतायत. ज्ञानोबाराय इथं दावा करतात की बाबांनो तुम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे, सुख सिद्ध आहे. सुखाला सिद्ध म्हटले ज्ञानोबारायने. याचा अर्थ जन्माताच तुम्हाला सुख प्राप्त आहे. तर सुख जन्मताच प्राप्त आहे हे कशावरून, हे कसं सिद्ध करायचं? तर जगतात एकटा पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, आणि पांडुरंग परमात्मा जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. हृदयात राम अर्थात पांडुरंग परमात्मा जन्मताच उभा आहे, आणि फक्त पांडुरंग परमात्मा सुखी आहे. याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं सुखच हृदयात उभं आहे, आणि म्हणून सुख जन्मताच प्राप्त आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतात. हे सिद्ध होतंय. लक्षात येतंय का ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध काय म्हणतात? सिद्ध म्हणजे जे जन्मताच प्राप्त आहे, अर्थात सुख तुम्हाला जन्मता प्राप्त आहे. हा दावा ज्ञानोबाराय करतात या ओवीत. तुम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे, सुख सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे. कसं? तर या विश्वामध्ये फक्त पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, आणि तो पांडुरंग परमात्मा जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे. त्याच्या हृदया माझी मी रामू. एकटा पांडुरंग परमात्मा सुखी आहे, आणि तो पांडुरंग परमात्मा जन्मताच तुमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ एक प्रकारे सुखच तुमच्या हृदयात उभा आहे, म्हणजेच ते तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय सुखाला सिद्ध म्हणतात. ते मनोरथ संगे नोव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. सुख हे सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे. एरवी सिद्धी गेलीची आहे, सुख सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे. आणि कसं आहे ते आपण सिद्ध केलं आहे. सुख सिद्ध आहे, जन्मता प्राप्त आहे. मग असा प्रश्न उभा राहतो की सुख जर सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे, तर मग या सुखाचा अनुभव आम्हाला का येत नाही? सुखासाठी आम्ही वनवन का भटकतो? सुखासाठी आमचे चेहरे का सुकलेत? सुखासाठी आम्ही सासूरवासी का आहोत? तुम्हाला सासूरवासी शब्दाचा अर्थ माहिती आहे का? नवीन लग्न झालेल्या सुनाला सासूरवासी म्हणतात. तिला सासूरवासी का म्हणतात माहिती आहे का? सासूरवासी या शब्दाचा अर्थ होतो सगळं काही आपल्या मालकीचं आहे, पण आपल्या मालकीचं असूनही आपल्या इच्छेनं त्याचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासूरवास. नीट आहे का? सगळं आपल्या मालकीचं आहे, परंतु आपल्या मालकीचं असून देखील आपणाला स्वइच्छेने त्या वस्तूचा किंवा त्या संपत्तीचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासरवास. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची आहे, ती भावी मालकी नाही. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची, तरीसुद्धा तिला स्वइच्छेनं
त्या संपत्तीचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासुरवास. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. सकाळची रामपहाऱ्याची वेळ, सकाळचा प्रहर. एक सासूबाई तांबडं फुटलेलं होतं, सकाळी सकाळी स्नान करून तुळशीची पूजा करून तुळशीला प्रदक्षिणा घालत होती. मी काय बोलतोय, सासुरवास या शब्दाचा अर्थ मी सांगतोय, एक दृष्टांत सांगतोय. सासुरवास म्हणजे काय? सकाळी रामपाऱ्यात एक सासू स्नान करून तुळशीची पूजा करून तुळशीला प्रदक्षिणा घालत होती आणि बाजूलाच चौकामध्ये सून भांडे घासत होती. तेवढ्याच एक भिकारीन दारात आली आणि म्हणाली, अहो मालकीनबाई, ताक केलं असलं तर वाढावं. आता सकाळची वेळ होती, सकाळची वेळी जुन्या काळी ताक हे रामपाऱ्यात केलं जायचं. आता कधी केलं जातं, दुपारा तिसरा पारा, आणि ते मिक्सरने करतात. सध्या काळ बदलला आहे. मी जुन्या काळचं बोलतोय. तो डेरा, त्यातलं ते दही, त्यातली ती रवी, ती घुसळणारी बाई, ती दोरी, हे सुद्धा मला आठवते. ताक सकाळी रामपाऱ्यात केले जायचं. सकाळची वेळ रामपारा, भाकरी उशिरा केल्या जातात 8-9 वाजता. सकाळी ताक सकाळी केल्या जातं. सकाळची वेळ. बाई आली, म्हणली, मालकीनबाई ताक केलं आहे का हो? ताक केलं असलं तर वाढा. तर सुनेला वाटलं सासूबाई तुळशीला प्रदक्षिणा घालतात, त्यांच्या भक्तीत अडथळा नको म्हणून सून पटकन उठली, भांडे घासता घासता दारात गेली आणि त्या भिकारीला म्हणाली, अहो भिकारीन मावशी, आज काही ताक केलं नाही, उद्या करणार आहेत, उद्या या, उद्या ताक वाढू. आज ताक केलं नाही. भिकारीने हे ऐकलं आणि ती पुढे चालू लागली. भिकारीन बरीचशी दूरही गेली. पण आज ताक केलं नाही हे सुनेने भिकारीला सांगितलंय, हे शब्द सासूच्या कानावर पडले. सासूने रामनाम सोडलं, प्रदक्षिणा सोडल्या, सगळं सोडलं, दारात पळत आली. म्हणले, ए भिकारीन, माघारी आहे. भिकारीन माघारी आली. म्हणले, का हो मालकीनबाई? म्हणले, आज ताक केलं नाही. म्हणले, हे सुनबाईने सांगितलंच होतं ना. म्हणले, ती कोण सांगणारी? टवळी, ती कोण सांगणारी की ताक केलं नाही? याला सासूची जात म्हणतात. याला काय म्हणतात? सासूची जात. हो, सगळी जायजात सुनेच्या मालकीची आहे, ती भावी मालकीन आहे. सगळ्या जायजातीची मालकीन असूनही आज ताक केलं नाही एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही आहे. याला सासुरवास म्हणतात. सगळं आपल्या मालकीचं आहे आणि आपल्या मालकीचं असूनही आपल्याला त्याचा स्वइच्छेने उपभोग घेता न येणं म्हणजे सासुरवास. सगळी जायजात सुनेच्या मालकीची आहे, पण तरी केवळ ताक केलं नाही एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही आहे. याला म्हणतात सासुरवास. तसं उदाहरण जसं मी दिलं की सगळी जायजात आपल्या मालकीची आहे, सगळ्या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत, पण आपल्या मालकीच्या असूनही आपल्या इच्छेनं त्याचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासरवास. आणि जीवसुखाच्या बाबतीत तिथं सासरवासी आहे. आणि म्हणून तुकोबारा देवाकडे गारानं म्हणतात की कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही. काकड्याचा अभंग आहे. तुकोबारा देवाकडे तक्रार करतात, गारानं म्हणतात की देवा, तू आमच्या हक्काचा देव, आमच्या हृदयात जन्मताच उभा आहे. तुझ्या रूपानं सुखही आमच्या हृदयात जन्मताच उभं आहे. देवा, तू जन्मताच हृदयात उभा आहे, तुझ्या रूपानं सुखही जन्मताच हृदयात उभं आहे. पण तरीसुद्धा आमचा देव, आमच्या मालकीचा देव आणि आमच्या मालकीचं सुख जन्मताच हृदयात उभं असूनही आम्हाला त्या सुखाचा आमच्या इच्छेने स्वइच्छेने उपभोग का घेता येत नाही? देवा, तू आम्हाला असं सुखाच्या बाबतीत सासुरवासी का केलंय? देवापुढं तुकोबारा गारानं मांडतायत आणि तुकोबारा बोलतायत कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तक्रार केली देवाकडं, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, तू आमच्या मालकीचा देव आहे, जन्मताच आमच्या हृदयात उभं आहे आणि तुझ्या रूपानं सुखही जन्मताच हृदयात उभं आहे. तू आमच्या मालकीचा आहे, सुखही आमच्या मालकीचं आहे, जन्मताच हृदयात उभं आहेत. आमचं असून आम्हाला का भोगता येत नाही? आमचा देव, आमचं सुख जन्मताच हृदयात उभं आहे, तरी आम्हाला त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. देवा, असं आम्ही सुखाच्या बाबतीत सासुरवासी का? तर याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत आजच्या ओवीत. आणि माऊली बोलत आहेत की जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी का आहे? तर ज्ञानोबा बोलत आहेत की ते मनोरथ संगे नोहे, एरवी सिद्धी गेलीची आहे,
हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. जीव सुखाच्या बाबतीत सासुरवासी का आहे, तर ज्ञानोबा आजच्या ओवीत पहिल्या चरणात उत्तर देत आहेत, ते मनोरथ संगे नोहे. मनोरथ म्हणजे इच्छा, मनोरथ म्हणजे इच्छा. ते मनोरथ संगे नोहे. इच्छेसोबत सुख नसतं आणि इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छा ही दुःखाला कारणीभूत असते आणि इच्छेचा अभाव हा सुखाला कारणीभूत असतो. ते मनोरथ संगे नोहे. इच्छेसोबत सुख नसतं. कुठल्याही कारणामुळं ज्यावेळेस मन अंतर्मुख होतं आणि हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं, त्यावेळेस मन आणि हृदयस्थ रामप्रभू यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. परंतु मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीत आमची मनोरथ अडथळा निर्माण करतात आणि मनोरथानं निर्माण केलेला हा अडथळाच आमचं जन्मताचं प्राप्त असलेलं सुख आम्हाला भोगू देत नाही. आणि म्हणून सुख जन्मताचं प्राप्त असूनही सुखाच्या बाबतीत जीव सासुरवासी आहे. आमचं असून आम्हाला आमच्या इच्छेने त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. सुख जन्मताच प्राप्त आहे, ते हृदयात उभं आहे. पांडुरंग हृदयात उभं आहे जन्मताच. पांडुरंगाच्या रूपानं सुख हृदयात उभं आहे. पण जन्मताच पांडुरंग आणि सुख दोन्ही आमच्या हृदयात उभे असतानाही आमचं सुख असून आम्हाला ते उपभोगता येत नाही. याचं कारण मन आणि आत्मा यांच्या भेटीत आमची मनोरथ, आमच्या इच्छा अडथळा निर्माण करतात आणि मनोरथानं निर्माण केलेला हा अडथळा आमचं जन्मताचं प्राप्त असलेलं सुख आम्हाला भोगू देत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलत आहेत की ते मनोरथ संगे नोहे. इच्छेसोबत सुख नसतं. इच्छा सुखाला आडव्या येतात. कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असते. परंतु मनात जर कुठली इच्छा निर्माण झाली तर मन या इच्छेच्या पाठीमागे बहिर्मुख धावतं. मन आणि आत्मा यांची ताटातूट होते आणि जोपर्यंत इच्छित विषय प्राप्त होत नाही तोपर्यंत मन बेचैन आणि अस्थिर असते. आणि मनाची ही बेचैनी आणि अस्थिरता म्हणजेच दुःख. मनाची बेचैनी आणि मनाची अस्थिरता म्हणजेच दुःख. आणि म्हणून ज्याला मन अंतर्मुख करून ठेवता आलं तो निरंतर सुखी असतो आणि ज्याला मन अंतर्मुख करून ठेवता नाही आलं तो निरंतर दुःखी असतो. आणि म्हणून साधुसंत जे असतात, महात्मे जे असतात, ते जगतात बाहेर सुख शोधत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. ज्ञानोबाच्या ओळीकडे लक्ष द्या. वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. वार्षे विन सागरू. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, पाण्याचा थेंब पडला नाही. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्र फुटभरही कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्र फुटभरही वाढत नाही. समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा माझी. देव बोलतायत, कृष्ण बोलतायत. समुद्री रेखा न ओलांडावी. 10 वर्ष पाऊस पडलाय, अति पाऊस पडलाय, फुटभर समुद्र वाढत नाही. 10 वर्ष दुष्काळ पडलाय, फुटभर समुद्र कमी होत नाही. तो स्वयंभू आहे, त्याला बांधले देवाने. तू कमी होऊ नको, वाढू नको, आहे तिथं जसाच तसाच राहा. म्हणून तो आटत नाही आणि वाढत नाही. किती पाऊस पडो नाही तर दुष्काळ पडो. नद्या पाणी वाहून आणो अथवा न आणो, नद्यांच्या पाण्याची मदत न घेता समुद्र सातत्याने स्वयंभू आणि तुडुंब भरलेला असतो, तृप्त असतो. तसं बाह्य साधनाची मदत न घेता संत महात्मे केवळ हरिनामानी सदैव तुडुंब तृप्त आणि आनंदी असतात. वार्षी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. निरुपचारी संतोषी जो. बाहेरच्या औपचारिकतेची, बाहेरच्या साधनाची, संसारिक साधनाची, धन दौलत, पैसा, आदला, मुलबाळ कशाची मदत न घेता केवळ आणि केवळ हरिनामावर संत महात्मे तृप्त असतात, आनंदी असतात. त्या समुद्रासारखं नद्यांच्या पाण्याची मदत न घेता जसा समुद्र तुडुंब भरलाय आणि तृप्त आहे